नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत वडे. जे वडे सागुतीतले वडे असतात ना, कोकणामध्ये खूप फेमस आहे ते. तर याची परफेक्ट अशी भाजणी हे दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान टम्म फुगून तयार झालेले आहेत. आणि तेलकटीचं म्हणाल तर खूप कमी तेलकट होतात. हे बघू शकता तुम्ही, पुरी जेवढी आपली तेलकट होते त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी कमी तेलकट होतात आणि फार वेळपर्यंत हे असे फुगून राहतात आणि चवीलाही खूप छान लागतात. जास्त करून याला चिकन सागोती बरोबर किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत खाल्लं जातं. तर ही रिक्वेस्टेड रेसिपी आहे. माझ्या एका व्ह्युअर्सनी मला रिक्वेस्ट केली होती ही रेसिपी दाखवण्यासाठी. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर सर्वात आधी मी ते पॅन घेतलेलं आहे. ते बारीक गॅसवरती आपल्याला गरम करत ठेवायचं आहे आणि 1 चमच्याच्या प्रमाणाने आपण ते प्रमाण घ्यायचं आहे. तर 1 टेबलस्पून मी ते जे मेथी दाणे असतात ना ते घेतलेले आहेत. ते एकदम अगदी अर्धा मिनिट सारखेच भाजायचे आहेत. खूप जास्त भाजले तर ते खूप कडू होतात. फक्त हलकेसे 30 सेकंदासारखे आपल्याला इथे भाजून लगेचच काढून घ्यायचे आहेत. पण याने चव खूप छान येते. आता सेम चमच्याने आपल्याला 1 चमचा जिरं घ्यायचे. ते सुद्धा असं हलकसर भाजायचं आहे. भाजताना त्याचा हलका सुगंध यायला लागतो, म्हणजे जिरं छान भाजलंय असं समजायचं. तुमच्याकडे जर असे मेजरमेंटचे स्पून नसतील तर कोणताही एक स्टीलचा चमचा असतो जो आपण पोहे वगैरे खातो तो सेट केलात तरी चालेल. मात्र एकाच चमच्याने सगळं प्रमाण घ्यायचं आहे. प्रमाण लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. पुन्हा 1 टेबलस्पून भरून मी इथे धने घेतलेले आहेत. ते सुद्धा हलके असे रोस्ट करून घ्यायचे. धन्याचा सुद्धा हलका वास यायला लागतो, म्हणजे समजतं की धने छान भाजून झालेत. आपल्याला सगळी भाजणी आहे ती प्रॉपर बारीक गॅसवरतीच करायची. गॅस कुठेही मोठा करायचा नाही. आता त्याच चमच्याने मोजून मी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. ती सुद्धा हलक्या गॅसवरती अशी छान भाजून घ्यायची. तिचा सुद्धा छान वास यायला लागतो आणि सगळे जिन्नस आपल्याला एकत्रच काढून घ्यायचे आहेत. आता त्याच चमच्याने मोजून काळी मिरी घेतलेली आहे. याने हलकासा तिखटपणा जाणवतो आणि खाताना वडे आहेत ते खूप छान लागतात. हे सुद्धा छान भाजून झाले की पुन्हा सेम प्लेटमध्येच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. चमच्याच्या मापाने जेही जिन्नस घ्यायचे होते ते सगळे भाजून झालेले आहेत. आता आपल्याला यांना छान गार करत ठेवायचं आहे. तर एका साईडला मी यांना गार करत ठेवलं. तोपर्यंत आपण इथे तांदूळ आहेत ते मोजून घेऊया. मस्त निवडून पाकडून मी हे तांदूळ घेतलेले आहेत. कोणत्याही प्रकारचे तुम्ही तांदूळ घेऊ शकता, फक्त इंद्रायणी घ्यायचे नाहीत. आणि 5 कपाने मोजून घ्यायचे. कप नसेल तर तुम्ही कोणतीही वाटी सेट करू शकता. 5 कप जर आपण तांदूळ घेतलेत तर गहू आहेत ते 3 कप घ्यायचे. गव्हाचं प्रमाण म्हणजे तांदळापेक्षा खूप कमी ठेवायचं, नाही तर वडे तेलकट होतात. तर 3 कप मी ते गहू घेतलेले आहेत. आणि आता हे सगळे जिन्नस आपण भाजून ठेवले होते ते सुद्धा मस्त गार झालेत. तर मी याच्यामध्ये आता घातलेले आहेत. मी सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या. मिक्स करण्यासाठी ही प्लेट आहे ती लहान पडत होती, त्यामुळे मी मोठ्या परातीमध्ये सगळे जिन्नस आहेत ते ट्रान्सफर केलेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. आता बाकीचे जिन्नस भाजून घेऊया. तर डाळी घ्यायच्या आहेत इथे, म्हणजे 2 प्रकारच्या डाळी. तर हरभरा डाळ मी इथे सर्वात आधी घेतलेली आहे. 1/2 कपाने मोजून घ्यायची, म्हणजे ज्या कपाने आपण तांदूळ आणि गहू घेतो त्याचा 4था भाग आपल्याला ही डाळ घ्यायची आहे. डाळीला हलके डाग पडेपर्यंत हिला छान भाजून घ्यायची. हरभरा डाळ भाजून झाली की जी उडीद डाळ असते ती सेम म्हणजे क्वांटिटीमध्ये घ्यायची 1/2 कपाने मोजून, आणि ती सुद्धा हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची. म्हणजे खमंग असा तिचा वास असतो तो वड्यामध्ये येतो. जवळजवळ हलकी पिवळी पडते, तुम्ही बघू शकता. इथपर्यंत उडीद डाळ आहे ती भाजून घ्यायची. ते मी गॅस बंद केलाय आणि ह्या दोन्ही डाळी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायच्या आहेत. त्या जिन्नसमध्ये लगेचच घालायचे नाहीत, नाही तर बाकीचे जिन्नस हलके मऊ पडतात, पाणी सुटतं उष्णतेमुळे. त्यामुळे सगळे जिन्नस व्यवस्थित गार करून मगच तांदूळ आणि गहूमध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत. हे अगदी योग्य प्रमाण आहे. याच्यामध्ये जवळजवळ 1.5 किलो सारखं पीठ आपलं तयार होतं. तुम्हाला हवं तर जास्त प्रमाण घेऊन, म्हणजे ह्याच प्रमाणाने तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊन जास्त क्वांटिटीमध्ये पीठ बनवून तयार करून ठेवू शकता. अगदी 6 महिने टिकतं हे पीठ. तर सगळे जिन्नस मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आणि कोणताही डबा आहे तो छान घासून कोरडा करून मगच याच्यामध्ये सगळे जिन्नस गार झाल्यानंतरच भरायचे आहेत. आणि बारीक असं पीठ याचं दळून आणायचं आहे. जाडसर ठेवायचं नाही, एकदम छान फाईन पीठ झालं पाहिजे, जसं आपण भाकरीसाठी वगैरे दळतो ना, अगदी तसं. तर पुन्हा एकदा छान मिक्स करून मी हे दळून आणलेलं आहे. तर बघू शकता, मी तुम्हाला हे झाकण आहे ते उघडून दाखवते. एकदम छान पीठ दळून दिलेलं आहे. जे भाकरीचं पीठ असतं त्याच्यापेक्षा हलका डार्क रंग असतो, ऑफ व्हाईट असा रंग येतो याला, कारण आपण बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये घातल्या होत्या. डब्याचं झाकण जसं उघडलं तसा त्याचा वास आहे तो इतका छान आला. तुम्ही जेव्हा पीठ हे दळून आणाल ना तेव्हा तुम्हाला कळेल. तर मी 2 जणांसाठी ते वडे बनवते. तर 2 चमचे असं पीठ मी ते घेतलं होतं
आणि कधीही पीठ मळताना ते कोणतंही असू दे, भाकरीचं, चपातीचं किंवा मार्केटचं सुद्धा असलं तरी सुद्धा आपल्याला पीठ मळताना कधीही पीठ चाळून घ्यायचं आहे. याने पिठामध्ये एक व्हॉल्यूम तयार होतो आणि पीठ छान मळलं जातं आणि काही जरा काही असेल त्याच्यामधलं तर ते निघून जातं. त्यामुळे दरवेळी पीठ चाळूनच घ्यायचं. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालतेय आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. मीठ आहे ते सुकं पीठ असतानाच मिक्स करून घ्यायचं. तसंच जर पाणी घातलं तर कुठे खारट कुठे अळणी असा वडा तयार होतो. त्यामुळे सुके जिन्नस आधी कधीही छान मिक्स करून घ्यायचे, मगच याच्यामध्ये पाणी घालायचे. अगदी जरा जरा करत मी इथे पाणी घालते, कारण खूप घट्ट असं पीठ मळायचं आहे आपल्याला, पातळ मळायचं नाही, तर वडे थापताना प्रॉब्लेम येतो. आणि हे पीठ आहे ते एकदम नवीन आहे, गरम असतं पीठ, त्यामुळे मी ते नॉर्मल पाणी वापरलंय. जसं पीठ 1 महिन्यापेक्षा जुनं होतं तसं आपल्याला याच्यामध्ये कोमट पाणी घालून पीठ मळायचं आहे. म्हणजे वडे आहेत ते प्रॉपर जसे आहेत तसेच होतात. इथे बघू शकता पीठ कसं मळून घेतलेलं आहे मी, अगदी घट्ट आहे. मी बोट आहे ते पिठामध्ये दाबून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. याच्यामध्ये आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मिठामुळे पाणी सुटतं आणि पीठ सैल होतं, त्यामुळे मळताना खूप घट्ट मळायचं. आता आपल्याला झाकण ठेवून याला 15 मिनिटाची रेस्ट द्यायची आहे, म्हणजे ते बऱ्यापैकी सॉफ्ट होतं. बघू शकता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी ते सॉफ्ट झालंय. 15 मिनिटं झाली होती. आता आपल्याला याला हलकं हलकं तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचंय, म्हणजे छान असं ते सॉफ्ट होतं. आणि गोळ्या पण तयार करतो तेव्हा गोळ्या आहेत ते एकदम छान क्रॅक फ्री बनतात आणि ते थापल्यानंतर असे त्याला म्हणजे कडा आहे ती वड्यांची फाटत नाही. त्यामुळे छान असं मळून घ्यायचं. खूप जास्त तेल लावायचं नाही, तर मग वडे तेलकट होण्यासाठी हेही एक कारण बनतं. हलकसर तेल लावून आपल्याला व्यवस्थित असे क्रॅक फ्री याचे गोळे आहेत ते असे करून घ्यायचे. जेवढे तुम्हाला वडे लहान मोठे हवेत त्यानुसार तुम्ही गोळे करून घेऊ शकता. आणि हे वडे थापायचं मशीन आहे, याला प्रेस मशीन असंही म्हटलं जातं. तर हे म्हणजे बऱ्यापैकी कोकणात जर गेलात ना तर प्रत्येकाच्या घरामध्ये हे मशीन तर तुम्हाला सापडेलच, एवढं नक्की. आता याला अशी प्लास्टिकची पिशवी असते ती कट करून घ्यायची आणि अशी सेट करून घ्यायची, म्हणजे वडे आहेत ते न चिकटता व्यवस्थित निघतात. आणि ह्याला तेलही जास्त लावावं लागत नाही. एकदा प्लास्टिक पिशवीला तेल लावलं की सारखं सारखं लावायची गरज नाही, याच्यामध्ये वडे होऊन जातात. आता व्यवस्थित मी ते सेट करून घेतलंय. मी जे आपण गोळे तयार करून घेतले होते त्यातल्या एका गोळ्याला असं बोटांनी हलकसर तेल लावायचं आणि जो कागद आहे तो एकामेकावर व्यवस्थित ठेवून एकदाच हलकं प्रेस करायचं, खूप जास्त जोर द्यायचा नाही. हलकं प्रेस केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा वडा हा थापून तयार झालेला आहे. आणि त्याची जाडी इतकीच ठेवायची, जास्त जाड ठेवला तरी तो खाल्ला जात नाही आणि खूप पातळ ठेवला तरी तो कडक होतो. त्यामुळे परफेक्ट जाडीमध्ये आपल्याला याला थापून घ्यायचे. मी पुन्हा एकदा दाखवते. जे मशीन आहे त्याच्या वरच्या साईडला गोळा ठेवायचा म्हणजे तो थापला जातो, सेंटरला ठेवला तर तो मशीनच्या बाहेर येतो. तर अशा प्रकारे मी ते वडे आहेत ते थापून घेतलेत. आणि पारंपरिक पद्धतीमध्ये तसं बघायला गेलं तर हाताने थापले जायचे वडे. तर एक वडा आहे तो मी तुम्हाला हाताने थापून दाखवते. तर तो प्लास्टिक पिशवीवर ठेवून किंवा कोणत्याही कापडावर, म्हणजे कॉटनचं कापड असतं त्याच्यावर ठेवून वडे थापले जायचे. जसं आपण थालीपीठ थापतो ना अगदी तसं, फक्त सगळी व्यवस्थित जाडी इव्हनली आली पाहिजे. कुठे जाड कुठे पातळ झाला तर तो व्यवस्थित फुगला जात नाही. आणि हलक्या हाताने दाबत दाबत आपल्याला थापायचंय. खूप जास्त जोर दिला तरी वडा आहे तो असा फुगत नाही प्रॉपर. वडा थापून करायचा झाला तर फार वेळ जातो, तर त्यापेक्षा हे मशीन आहे ते मला एकदम योग्य आणि युजफुल वाटतं. माझ्या तर आवडीचं आहे हे मशीन, याने पटपट होतं. तर काही ठिकाणी असा मधी होल पाडून सुद्धा वडा केला जातो, हेही माहिती आहे का तुम्हाला? पण वैयक्तिक माझं बनायला गेलात तर मला होल पाडलेला वडा आवडत नाही. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी एका वड्याला होल पाडून दाखवते. यात काय होतं, बऱ्यापैकी वडे फुगतात, काही वडे फुगले जात नाहीत. त्यामुळे मी इथे मध्ये होल पाडायचं अवॉइड करते. तुम्हाला जर तसं हवं असेल तर तुम्ही तशाही पद्धतीने केलात ना तरी चालेल. तर मी इथे सगळे वडे आहेत ते थापून घेतलेले आहेत, म्हणजे बऱ्यापैकी एक बॅच थापून घेतले. त्यामुळे आपल्याला वडा भाजायला सोपं होऊन जातं. तेल जेव्हा प्रॉपर तापतं तेव्हाच वडा तेलामध्ये सोडायचा. आणि तुम्ही बघू शकता मी झाराही त्याला लावला नाही तर ऑटोमॅटिकली तो फुगला गेला. जर पीठ आपलं योग्य भाजणीचं असेल, योग्य प्रमाणात त्याला मळला असेल तर तो वडा एकदम परफेक्ट होतो, अजिबात चपटा होत नाही. सगळे वडे व्यवस्थित एकसारखे फुगतात. खालच्या साईडनं हलका गोल्डन कलर आला की आपल्याला वडा आहे तो परतून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडनंही छान गोल्डन कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. तर वडा आपला भाजून झालाय. तुम्हाला हवं तर एका टाइमला तुम्ही 2 किंवा 3 जसे तुमच्या कढईत येतील तसे तुम्ही वडे इथे तळू शकता. या कढईमध्ये एका वेळी 2 वडे तळून होतात, पण मी तुम्हाला इथे एक एक वडा तळून दाखवते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आता वडा आहे तो छान निथळ होऊन मी टिश्यू पेपरवर काढून घेतलाय
तशाच पद्धतीने मी ते दुसरा वडाही तुम्हाला तळून दाखवते। बघू शकता मी अजिबात झारा लावला नाही, ऑटोमॅटिकली तो फुगला गेला। अशाच पद्धतीने सगळे वडे फुगले होते। वडे भाजताना मात्र तेल आहे ते एकदम तापलेलंच पाहिजे। जरा जरी तेल गार झालं ना तर वडा आहे तो प्रॉपर फुगला जात नाही आणि वडा तेल पितो, त्यामुळे तेल आहे ते एकदम छान कडकडीत तापलेलंच पाहिजे। आणि आपल्याला इथे वडे आहेत ते भाजून घ्यायचे। सगळे वडे मी एका कलरवरती ते भाजून घेतलेत। मेन म्हणजे हे वडे आहेत ते तळल्यानंतर खूप वेळापर्यंत असे टम्म फुगलेलेच राहतात, त्यामुळे ते खातानाही छान लागतात। इथे जो मी थापून वडा केला होता तोही इथे मी तुम्हाला भाजून दाखवलाय, तोही बऱ्यापैकी फुगलाय। मधी होल असल्यामुळे तो बऱ्यापैकी फुगायला मला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मी मधी होल पाडायला बघत नाही। असेच जसे पुरी आपण करतो ना तशा प्रकारे मी ते वडे करून घेते। ते मात्र माझा एकही असा होत नाही की फुगला नाही, सगळे वडे फुगून तयार होतात। तुम्ही बघू शकता, पण सगळे वडे मी इथे व्हिडिओमध्ये कव्हर नाही करू शकत आहे, पण सगळे वडे माझे फुगले होते। तुम्ही सुद्धा सेम स्टेपनी जर रेसिपी आहे ती फॉलो केलात तर वडे इझिली फुगतात, काहीही प्रॉब्लेम येत नाही। इथे व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलरवरती भाजून घ्यायचे आहेत। इथे मी सगळे वडे भाजून तयार केलेले आहेत, तुम्हाला मी दाखवते। ही बॅच भाजून बऱ्यापैकी वेळ झाला होता, तरी सुद्धा टम्म फुगूनच राहिलेले आहेत हे वडे। आणि जसं आपण त्याच्यामध्ये बोट असा दाबतो ना तेव्हा तो फाटतो, पण तो असा चपटा होत नाही, बघू शकता। आणि छान असा कमी तेलकट होतो तो। टिश्यू पेपर तुम्ही बघू शकता, एवढा काही ऑइलनी असा चिपचिप झालेला नाहीये, कारण त्याच्यामध्ये खूप कमी तेल असं ओढून घेतलं जातं, त्यामुळे हे वडे आहेत ते पुरीपेक्षा मला खूप जास्त आवडतात। नक्की एकदा घरी ट्राय करा। आणि हे खरं म्हटलं तर चिकन सागोती बरोबर, काळ्या वाटाण्याच्या उसळी बरोबर खूप आवडीने कोकणामध्ये खाल्ले जातात। तुम्ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करा। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। आणि ह्याच्यासोबत मी चिकन सागोतीची रेसिपी सुद्धा केली आहे, ती तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन, त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी स्किप होऊ दे नको म्हणून चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे ही रेसिपीची जी नोटिफिकेशन आहे ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटू, बाय बाय।